कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा मॅडम, त्या आनंदीच्या आत्या घेऊन गेल्या आनंदीला, तुम्ही आलाच नाही। ते जाऊ दे, मला सांगा, तुम्ही आनंदींना जे खायला घेऊन दिलं त्याचे किती पैसे झाले? हो मॅडम, काय बोलताय तुम्ही? लहान मुलं देवासारखी असतात। आता देवाचं काम करायला आपण पैसे घेतो का? नाही ना। मग आज तुम्ही आनंदींचा जीव वाचून एका अर्थाने माझाच जीव वाचवलाय। हे मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही। नाही मॅडम, मी असाच आहे। जनसेवा हीच ईश्वर सेवा या वाक्याला फार मानतो मी, आणि फक्त मानत नाही मॅडम, असं वागतो सुद्धा। तुम्हाला आयुष्यात कधी काही मदत लागली ना, बिंदास कॉल करा मॅडम। हा ओके, मला तुमचं नाव कळू शकेल का? त्याचं काय आहे मॅडम, लाईफमध्ये ना माझी एक छोटीशी इच्छा आहे। म्हणजे मी मुलींना नाव सांगत नाही, याचं कारण असं आहे की म्हणजे माझा ज्या मुलीवर प्रेम आहे, फक्त तिनेच मला माझ्या नावाने हाक मारावी। तुम्ही मला मिस्टर गाडे पाटील म्हणा ना। हा ओके, थँक्यू मिस्टर गाडे पाटील। यू वेलकम। मी असं करतो, तुमचं नाव आनंदीची आई असं म्हणून सेव्ह करतो, चालेल ना? हो चालेल। एक विचारू का? मला ना तुमचा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय हो। तुम्हालाही वाटतंय का? नाही हो। अच्छा, मला उगाच वाटलं असेल मग। असो, ठेवतो मी। हो, सर, आज आपण विल वाचू शकतो ना? डार्लिंग, रिक्वेस्ट नाही आहे, त्याचसाठी आले ते। आज वाचतीलच हो ना देशमाने साहेब? नाही, ते व्हील उघडण्यासाठी अजून एक अट पूर्ण करावी लागेल। अजून एक अट? आणि ती कोणती? आता काय नवीन ट्विस्ट काढतायत हे? या व्हीलचं वाचन होताना मिस भावना इथे हजर असल्या पाहिजेत। म्हणजे श्रीकांत सरांनी तसं लिहिलंय। अरे रवी, काय बोलताय ते? मलाही आत्ताच कळतंय ना आई। अहो सर, पण ती भावना आमच्या ऑफिस मधली एक एम्प्लॉई होती, तिचा या सगळ्याशी काय संबंध? एक्झॅक्टली। श्रीकांत दादांनी जेव्हा विल केलं असेल तेव्हा केलं असेल, पण आता फॅमिली मॅटर मध्ये एका ऑफिस स्टाफला काय इन्व्हॉल्व करायचं? मे बी त्यांचं तिच्याशी लग्न ठरलं होतं, म्हणून कदाचित त्यांनी तसं लिहिलं असेल। आणि कसं आहे मिसेस सुपर्णा, आपलं जिच्याशी लग्न ठरलंय ती आपल्या ऑफिसमध्ये काम करणारी मुलगी जरी असली तरी ती काहीतरी जास्त असतेच ना, बरोबर? मिस्टर देशमाने, काय चाललंय काय? आधी म्हणालात योग्य वेळ आलेली नाहीये, नंतर म्हणालात आनंदी हवी आहे समोर, आता म्हणताय भावना हवी आहे। काय ते एकदाच का नाही सांगत तुम्ही? हा मिस्टर रवी मुकादम, सिट डाऊन। हे बघा, मी वकील जरी असलो तरी कायद्यापेक्षा मोठा नाही, त्यामुळे मला जे सांगितलं गेलं आहे त्यानुसार वागणं, दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करणं हे माझं काम आहे, आणि मी तेच करतोय। आणि यापुढे जर माझ्याशी ह्या भाषेत बोललात तर हे व्हील मी कोर्टात सबमिट करेन, आणि मग यापुढील सगळी प्रोसिजर तुम्हाला करावी लागेल। म्हणजे कोर्टात ॲप्लिकेशन करणं, व्हील मिळवण्यासाठी कोर्टात केस करणं, वगैरे वगैरे। आणि हे सगळं जर तुम्हाला करायचं नसेल तर मीच भावना यांना पुढच्या मीटिंगला बोलावण्याची व्यवस्था करा।
कशी आहेस तू जानू? किती दिवस झाले तुला बघितलंच नाही. आय मिस यू जानू, आय मिस यू. विश्वा, हाय. अरे काय करतोयस? अभ्यास. अभ्यास करायला संपूर्ण दिवस पडलाय. आधी जा ना, आंघोळ कर. हो आई, करतो. हो नाही, उठ आधी आणि शिकुटला जा आंघोळीला. हो हो करतो. तू हो पुढे, मी करतो. नक्की जाशील? हो आई. काकू, विश्वा कुठे दिसत नाहीये. त्याचा फोनही ऑफ लागतोय. काका विश्वा कॉलेजला कधी येईल हो? गेले बरेच दिवस आम्ही बघतोय विश्वाचं काहीतरी बिनसलंय. कॉलेजमध्ये अभ्यास होत नाही म्हणून हा घरी आलाय, पण इथे आल्यापासून एकही दिवस अभ्यास करताना दिसला नाही. त्याच्या मनात काय चाललंय कोण जाणे. अहो, तुम्ही इथं काय करताय? बाबा तुम्ही. ललिता, हा आपल्याला काय म्हणाला होता की हा इथे अभ्यासासाठी आलाय, बरोबर ना? पण इथे आल्यापासून हा मला एकदाही अभ्यास करताना दिसला नाही. अभ्यासाचा सोडा, हा सदा हसतही नाही, पहिल्यासारखा वागत बोलत नाही. आता तुम्हीच मला सांगा, हा अभ्यास करतोय का? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.